राम राम मंडळी, झालं का चहा पाणी? आज मी माझ्या ब्लॉगमध्ये काय बनवलं, लेमन राईस. लेमन राईस हा जसा माझा सगळ्यात फेवरेट आहे लेमन राईस, पण थोडासा भात ना चिकट झालेला, तर त्याच्यामुळे तो लेमन राईसचा चिकट भात झालेला, म्हणजे चिकट राईस असं बोलू शकतो आपण. आणि हो, एक गोष्ट सांगायची होती की आज मी खूप खुश आहे. मी ॲफिलिएटचं जे काम करते ना, त्यामध्ये मला यश मिळालेलं आहे. माझे छोटे छोटे ऑर्डर लोक घ्यायला लागले. वा 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 वा, किती भारी. आपण एवढी मेहनत करतो ना, आपल्याला मेहनतीचं फळ भेटतं ना, तेव्हा चांगलं वाटतं. पिल्लूला माहिती आहे. पिल्लू पिल्लू हा अनारकली ड्रेस आहेत. 1800 म्हणजे एकाची प्राईस 1800 आहे. तर असे 3 ड्रेस आहेत. काही 1500चे आहेत, काही 1700चे आहेत. म्हणजे असं वर खाली अशी किंमत आहे. पण एवढे भारी आहेत ना, जशी किंमत आहे तसे कपडे पण आहेत. एक नंबर आहेत. मी घातलेले ना, मला तर असं वाटलं की मी अप्सरा आली. हा, तसंच वाटलं. अप्सरा कशी असते, एकदम राणी. आता आपल्या मराठीत आपण अप्सरा बोलणार, राणीसारखा लुक आलेला. मला थोड्या वेळासाठी भारी वाटलं. चला, आपला पैसाही भेटतो ना हे काम करून ना, आनंदही होत असेल तर काय मग बोलायचंच काय. झालं का तुमचं चहा पाणी? माझं चहा पाणी झालं. चहा तर मी 3-4 वेळा ढोसला आतापर्यंत. पिल्लू 5 मिनिटं झोपताना उठून बसतं आणि रडतं, मे मे. कसं रडतं? मे. बोल बोल, मे. हा ड्रेस ना खूप छान होता. मल्टी कलरमध्ये 2-3 कलर होते, पण खूप छान होता, एक नंबर. आज ना दिवसभराचं वाटत होतं की पाऊस पडणार आहे, आता पडणार असं वाटत होतं, की म्हणजे असं आभाळ असं दिवसभर आलेलं आणि पाऊस काय पडलाच नाही. जाऊ द्या, पाऊस नाही पडला तर नाही पडला, तर थोडासा पडून जर थांबला असताना तर अजून घरात बटाटे उकडल्यासारखं झालं असतं. ते नाही पडलेलंच बरा. पड बाबा, उशिरा पड, पण एकसारखा पड. नाही तर जायला लागेल मारुतीच्या मंदिरात, शेंदूर घेऊन जायला लागेल, तेल घेऊन जायला लागेल. म्हणजे तेलात शेंदूर मिक्स करून देवाला लावणार ना आपण, तसं. आणि पाणी. माझी आजी जसं आम्हा लोकांना सांगायची, हे बघा भात, हा रात्रीचा भात होता. तर एकट्या माणसासाठी काय बनवायचं? सासूबाई येणार आहेत उद्या. सासूबाई आल्यावर मज्जाच मज्जा आमची. तर तुम्ही 2 लिंबाचा रस टाकू शकता पिळून. शेंगदाणे, अजून डाळवं, हिरवी मिरची, आणि थोडंसं ना फोडणीमध्ये ह्याची डाळ टाकायची, उडदाची डाळ. थोडीशी लालसर होते ना तशी. बघा मग काय टेस्ट, ते असे कडक कडक लागते, असं सोप चावल्यासारखं, आणि एक नंबर लागतो. मी तर तसंच करते. सगळ्यात भारी माझा आवडता लेमन राईस. कांदा बिंदा जास्त घ्यायचं असं भरून भरून. आता मी हे मिरची, कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्ता. कोथिंबीर तर चला शेवटी टाकू, पण काही इश्यू नाही. मेथी आणि सॉरी हे मिरची आणि कढीपत्ता हे धुवून घेणार, कारण तेलात टाकल्यावर ते अंगावर उडतात राव, असं म्हणजे त्याला पाणी असतं ना, म्हणून पहिलं धुवून घ्यायचं स्वच्छ, पुसायचं त्याला कपड्याने, नंतरच ते यूज करायचं. असा पाऊस पडला असता, शेताच्या बांधावर मी उभी असते, मोटर चालू केली असती. काय माझे स्वप्न. अरे देवा देवा देवा. चल गंगा, तुला लय मेहनत करायची आहे, तुला तुझे छोटे छोटे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. करेल करेल गंगा, सगळं करेल. पिलू नाच 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 नाच. पिल्लू पण खुश आहे. पिल्लूला कडेवर घेऊन राहा, मग दिवसभर काही नाही टेन्शन. खाली ठेवलं का बुंबलायला लागतं.
आता पिलू मोठं व्हायला लागलं ना राव, एवढं त्रास देतं की काय बोलायचं. आता मारा पण खायला लागलं माझ्या हातचा. हां बघ कसं सांगते हो बोलून. थोडंसं डाळ घेतलं आणि उडदाची डाळ बघा थोडीशी घेतलेली. तुम्ही ते तेलामध्ये टाकायची. याच्यामध्ये आपण टाकू आपलं लिंबू. लिंबू मला मारीला ग, लिंबू मला मारीला. कांदा लालसर होऊ द्या. टोमॅटो टाकून घ्या, सगळं टाका. पटापट भात बनवा पिल्लू, पटापट भात बनवून खायचा का नाही? पटापट बनवायचं असतं ग पिल्लू द, ए पिल्लू द, ए पिल्लू द. पिल्लू काय करतो ग, ए काय करतो ग तू? हळद थोडीच टाकायची, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर. हे हिरवं असतं ना तर त्याला मस्त कलर येतो. मिरची मी कधीही टाकू फोडणीमध्ये, ठसका होणारच. ते काळ्या दगडावरची रेष आहे. सासूबाई असतात तर चार मला सुनवलं असतं, तू असं कसं बनवते, तू तसं कसं बनवते, असं कसं. अरे देवा देवा. आपला भात हे वाडा कोलम राईस आहे त्याच्यामुळे असा झाला. सगळं गिजगा कसा होतो तसं झालेला. पण भूक लागल्यावर राव काहीही चांगलं लागते. काय सांगू तुम्हाला, काहीही चांगलं लागते. ए पिलो मग लिंबू असं सगळं भात परतून घ्यायचं चांगला 2-3 मिनटं कमी आचेवर, आणि त्याच्यानंतर लिंबू टाकायचं. त्याच्यानंतर अजून 2 मिनटं चांगला मिक्स करून घ्यायचा. थोडा वेळ झाकून ठेवायचा. झाकून झाला, चला भात रेडी झाला, खायला घ्या. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आहा तोंडाला पाणी सुटलं का पिलू माझ्या. भात माझ्या आवडीचा, भात माझ्या आवडीचा. हे बघा ड्रायफ्रूट खायचे थोडे थोडे, आपल्या शरीराची आपण काळजी घ्यायची थोडे थोडे. हे बघा तुम्हाला पण ड्रायफ्रूट देते, घ्या थोडेसे, खात जावा तुम्ही पण. बाय, चला नंतर भेटू.